ये लवकर घे सोम्या, लवकर घे ना. डेमो द्या की सॉकेटर चालू. आपल्याकडे इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय आपल्या गाडीतून आपल्याला 25 वर्ष आपण प्रात्यक्षिक घेण्यात आले. काय नेमकं त्याचा उद्देश होता आणि नेमकं काय काय केलं? आज सकाळी 8 वाजता पंचगंगा घाटावर कोल्हापूर महापालिकेचे माननीय आयुक्त सर आणि अतिरिक्त आयुक्त सर यांनी येऊन कोल्हापूर महापालिकेची तयारी, मान्सूनपूर्वची तयारीमध्ये आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स आहेत याची सगळी पाहणी केली. त्याच्यामध्ये आपल्याकडे 14 इन्फ्लेटेबल बोटी आहेत, आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे, आपल्याकडे रिमोट कंट्रोल लाईफ बॉय आहे, आपल्याकडे ड्रोन, वेगवेगळे टाईपचे कटर्स आहेत, आपल्याकडे पावसाळ्यामध्ये जे काही आपल्याला साहित्य लागत असतील त्यामध्ये लाईफ जॅकेट असतील, लाईफ रिंग असेल किंवा झाडपडी असेल त्यासाठी आपण वापरणारे कटर्स किंवा घर पडलं असेल तर त्यासाठी आपल्याला इतर इक्विपमेंट्स जे आपल्याला रेस्क्यूसाठी वापरतात ते आपल्याकडे सगळे सज्ज आहेत. आणि सगळे अत्याधुनिक साहित्य आपल्याकडे असल्याने त्याची सगळ्यांची प्रात्यक्षिक आणि ते सगळे चालू स्थितीत असल्याबद्दल आपण आता खात्री करून घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही आता आगामी मान्सून ह्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका सज्ज आहोत. त्याच्यामध्ये प्राथमिक दर्शनी आपण जर बघितलं तर आता सध्या पहिल्या फेजमध्ये आपण नालेसफाईचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आता आमच्याकडे 6 फायर स्टेशन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 3 दक्षता पथक चालू करतो आहे. त्याच्यामध्ये 24/7 एक अधिकारी आणि 5 फायरमन हे मॉनिटरिंग करत राहणार आहेत. त्याच्यामध्ये आपले राजाराम बंधाऱ्याची लेवल ह्याच्यामध्ये मॉनिटरिंग करतात. आणि त्या पद्धतीनं आपण काय केलं आहे 2019 आणि 21मध्ये जे फ्लड लाईन्स होते त्या पद्धतीनं आपण ज्या एरियामध्ये पहिला पुराचं पाणी घुसेल त्या एरियामध्ये जाऊन आम्ही अनाऊन्सिंग करून आणि त्या पब्लिकला जिथे आपल्याला शेल्टरला शिफ्ट करायचं त्या शेल्टरमध्ये पाणी, लाईट ह्याची सगळी सुविधा माननीय कमिशनर साहेब यांनी बघितलेली जाईल, तशा आदेश काढलेले आहेत.